महाविकास आघाडीकडून शरद पवारांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। शरद पवारांना राज्यसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसनं पाठिंबा जाहीर केला असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केली। तर शरद पवारांना पाठिंबा दिल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसचे आभार मानले। आज पवारांचा उमेदवारीचा अर्ज भरणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय। दरम्यान शरद पवार अर्ज भरण्यासाठी येतील का हे आता निश्चित नाहीये। झूमच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया त्यांना करता येईल का हेही तपासून बघणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। काँग्रेस पक्षाने शरद पवार साहेबांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा अशा प्रकारचा निर्णय हा काँग्रेस पक्षाचा झालाय आणि महाविकास आघाडी म्हणून आणि एक ज्येष्ठ नेतृत्व म्हणून आम्ही आदरणीय शरद पवार साहेबांना काँग्रेस पक्ष म्हणून मदत करणार आहोत, मतदान करणार आहोत। ते आमचे उमेदवार राहतील। आम्ही सगळे जाणार आहोत फॉर्म भरायला। आदरणीय पवार साहेबांचा आम्ही ऑप्शन्स चेक करतोय की काय काय कसं कसं करता येईल। पण तुमच्या सगळ्यांच्या आणि महाराष्ट्रात आणि देशात त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या लोकांचे मी मनपूर्वक आभार मानते की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, प्रेमाने आणि डॉक्टरांनी जी एवढी चांगलं काम केलं त्याच्यामुळे आदरणीय पवार साहेबांना आज डिस्चार्ज मिळालेला आहे। आणि पुढच्या काही दिवसात ते तुम्हाला माहिती आहे की ते किती उत्सुक असतात बाहेर जाऊन दौरे करण्यासाठी। ते लवकरच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कामाला लवकरच लागतात।